Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English topic all about money. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ऑल अबाउट मनी म्हणजेच पैसे हे कशा प्रकारे यूज करतात आणि आपल्या देशामध्ये म्हणजे इंडिया ह्या देशामध्ये भारत या देशामध्ये कोणत्या प्रकारची करन्सी कोणत्या प्रकारचे पैसे हे यूज होतात हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. त्याचप्रमाणे कॉइन आणि नोट्स यांचा वापर हा आपल्या डेली व्यवहारामध्ये करत असतो आणि कोणकोणते कॉइन्स हे आपल्याकडे तयार होतात आणि त्यांचा व्यवहारात यूज होतो, त्याचप्रमाणे कोणकोणत्या नोट्स तयार होतात आणि त्याचा व्यवहारामध्ये यूज होतो हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं होतं. हे कॉइन आणि नोट्स हे गव्हर्नमेंटने मान्यता देऊन ते त्या ठिकाणी व्यवहारात वापरण्यात येतात. तर याचप्रमाणे आता इतर देशामध्ये कोणत्या प्रकारची करन्सी यूज होते हे आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. इन द युनायटेड स्टेट दे यूज डॉलर. त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेमध्ये पैशाला डॉलर म्हणतात आणि या ठिकाणी डॉलरचं हे साइन आहे. तर त्या ठिकाणी डॉलर हे पैशाची कन्सेप्ट आहे, करन्सी आहे आणि त्या ठिकाणी डॉलर वापरून तिथं व्यवहार हे होत असतात. इन इंग्लंड दे यूज पाऊंड. त्याचप्रमाणे इंग्लंड हा जो देश आहे या देशामध्ये पाऊंड हे पैशाची करन्सी आहे, पैशाचं स्वरूप आहे आणि पाऊंडचा यूज ते व्यवहारामध्ये करत असतात. ज्याप्रमाणे आपल्याकडे म्हणजे इंडियामध्ये कॉइन आणि नोट्स यूज करतात, त्याचप्रमाणे इंग्लंड या देशामध्ये पाऊंड ही करन्सी म्हणून यूज करत असतात. असं वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची करन्सी ही त्या ठिकाणी व्यवहारात वापरत असतात. बट लॉंग ॲगो, परंतु बऱ्याच वर्षापूर्वी पीपल डूड नॉट यूज कॉइन अँड नोट्स. परंतु खूप वर्षापूर्वी लोक कॉइन आणि नोट्स हे वापरत नव्हते. दे एक्सचेंज वन थिंग फॉर अनदर. मग ते व्यवहारासाठी काय वापरत असे तर ते काय करायचे, दे एक्सचेंज ते अदलाबदल करायचे, वन थिंग फॉर अनदर. आपल्याकडे जी वस्तू असेल ती द्यायची आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून दुसरी वस्तू घ्यायची. दिस वॉज नोन ॲज बार्टर आणि त्याला म्हणतात बार्टर म्हणजेच एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे याला म्हणतात बार्टर. इट मे सीन अनबिलिव्हेबल बट लॉंग ॲगो. या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवणार नाही, परंतु पूर्वी मात्र व्यवहार हे अशाच प्रकारे होत होते. बट लॉंग ॲगो, परंतु बऱ्याच वर्षापूर्वी पीपल इवन यूज स्पेशल स्टोन ॲज मनी. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काही असे स्पेशल स्टोन होते म्हणजे दगड होते की त्याचा वापर ते पैशासाठी करत असे. म्हणजेच दुसऱ्याकडून जर आपल्याला वस्तू घ्यायची असेल तर त्याच्या बदल्यात जसं आज आपण पैसा देतो तसं पूर्वीच्या काळी ते अशा स्वरूपाचे काही दगड असायचे की ते द्यायचे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला जी वस्तू खरेदी करायची ती आपण त्या ठिकाणी घेत असू. इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन टू कॅरी धिस मनी. परंतु या ठिकाणी तुम्ही कल्पना करू शकता की जर आपण हे दगड त्या ठिकाणी व्यवहारात वापरायचे तर त्यावेळेस त्यांना हे दगड खूप ओझं वाटायचं आणि ते घेऊन मग बाजारात जायचं आणि त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू घ्यायची. तर हे त्या ठिकाणी करायला खूप अवघड जात होतं. पीपल ऑल्सो यूज ब्रिक्स ऑफ सॉल्ट शेल अँड कंट्री ॲज मनी इन द पास्ट. मग त्याचप्रमाणे हळूहळू सुरुवातीला जसं दगड देऊन वेगवेगळ्या वस्तू खरेदी करायचे, ते दगडही स्पेशल असायचे, आपल्या साध्या दगडासारखे नाही. तर ज्याप्रमाणे तेव्हा ते दगड देऊन त्या वस्तू खरेदी करायचे, त्यानंतर तेव्हा ती करन्सी म्हणून वापरली जायची. त्या करन्सीचं नंतर रूपांतर झालं हे सॉल्ट, शेल आणि कावरेजमध्ये. म्हणजेच पूर्वीच्या काळानंतर जसजसं काळ हा बदलत गेला तसतसं जी करन्सी आहे म्हणजे पैशाचं जे स्वरूप आहे हे सॉल्ट म्हणजे मिठाची एक वीट असायची, ती वीट, त्यांचं शेल म्हणजे शिंपले आणि कावरीज आणि काही कवड्या असायच्या. तर सॉल्ट, शेल आणि कवरीज या तिघही गोष्टी हे पैशाच्या व्यवहारामध्ये ते यूज करत असे. म्हणजेच आपल्याला जर दुसऱ्याकडून काही वस्तू घ्यायची असेल तर आपण त्या ठिकाणी ती मिठाची जी काही वीट असायची ती छोटी मोठी असेल त्या पद्धतीने ती द्यायची आणि त्याच्या बदल्यात आपण त्या ठिकाणी एखादी वस्तू खरेदी करायची. त्यानंतर शेल म्हणजे शिंपलं, काही शिंपले द्यायची आणि त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू खरेदी करायची. कावरीज त्याचप्रमाणे काही कवड्या असायच्या
तर त्या केवढ्याही त्या ठिकाणी ते यूज करत असत. म्हणजे पूर्वीच्या काळी अशा काही गोष्टी होत्या की यांचा व्यवहारामध्ये ते पैसा म्हणून यूज करत असे, करन्सी म्हणून यूज करत असे. दे गेव ग्रेन, त्यानंतर करन्सीचं रूपानं हळूहळू बदलत गेलं. म्हणजे जसजसा काळ बदलत गेला तसं करन्सी म्हणजेच पैशाचं स्वरूप हे बदलत गेलं. दे गेव ग्रेन, फार्म प्रोड्यूस, कॅटल, गोट्स, चिकन एक्सेट्रा इन रिटर्न फॉर थिंग्स लाईक क्लोथ, टूल्स अँड इम्प्लिमेंट ॲज वेजेस. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी लोक जे आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पिकवायचे, त्याचप्रमाणे आपल्याकडचे गुरं, ढोरं, बकरी, कोंबडी हे जे काही छोटे मोठे प्राणी असायचे, तर हे सर्व प्राणी ते त्या ठिकाणी एकमेकांना द्यायचे आणि त्याच्या बदलात क्लोथ, कपडे, घरात लागणाऱ्या वस्तू किंवा इतर त्यांच्या गरजा वस्तू हे त्या ठिकाणी ते खरेदी करत असत. म्हणजे खरेदी करण्यासाठी आपल्याकडे जर बकरी असेल तर बकरी द्यायची आणि त्याच्याबद्दल दुसरं काहीतरी घ्यायचं. त्याचप्रमाणे ग्रेन म्हणजे धान्य असेल, तुमच्या शेतात जे धान्य पिकलेलं असेल तर ते धान्य द्यायचं आणि त्याच्या बदल्यात कपडे किंवा घरात लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी ते खरेदी करत असत. अशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवहारामध्ये या गोष्टींचा यूज त्या ठिकाणी होत असे. असं हळूहळू करन्सीचं वेगवेगळं रूपांतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसं करन्सीचं म्हणजे पैशाचे वेगवेगळे रूपं ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. देन दे बिगॅन टू यूज बीट ऑफ प्रेशियस मेटल लाईक गोल्ड, सिल्वर अँड कॉपर ॲज मनी. इट वॉज इझियर टू कॅरी दिस मनी अराउंड. त्यानंतर पैशाचं रूपांतर झालं हे मेटलमध्ये, गोल्ड, सिल्वर आणि कॉपर. त्यानंतर हळूहळू पुढे पैसे हे मेटलच्या स्वरूपात तयार व्हायला लागले. काही गोल्डच्या स्वरूपात, काही सिल्वरच्या आणि काही कॉपरच्या. म्हणजेच त्या ठिकाणी काही धातूचे पैसे तयार व्हायचे, काही सोन्याचे पैसे तयार व्हायचे, काही चांदीचे आणि काही तांब्याचे. असे जे पैसे म्हणजे असे ते कॉईन त्या ठिकाणी ते तयार होत होते आणि ते त्या ठिकाणी ते व्यवहारामध्ये यूज करू लागले. पेपर मनी वॉज फर्स्ट यूज इन चायना अबाउट 1000 years ago. मग चायना हा असा देश आहे की ज्याने पैशाचा शोध हा पेपरवर लावला. म्हणजे पेपर मनी त्या ठिकाणी त्यांनी तयार केली होती. चायना या देशाने त्यांनी पहिल्यांदा पेपर मनी ही तयार केली आणि ही गोष्ट किती वर्षापूर्वीची? 1000 वर्षापूर्वीची. तर सुरुवातीला पैशाचा शोध हा कागदावर चायना या देशाने लावलेला होता. पेपर मनी ऑर नोट्स हॅव नो व्हॅल्यू ऑफ देअर ओन बट अ नोट इज अ प्रॉमिस टू गिव्ह दॅट मच मनी. परंतु पेपर मनी ही त्या ठिकाणी नोट्स हॅव नो व्हॅल्यू, त्याला जास्त व्हॅल्यू ही त्या ठिकाणी मिळाली नाही. ऑफ देअर ओन बट अ नोट इज अ प्रॉमिस, परंतु त्याला व्हॅल्यू जरी मिळाली नाही, परंतु जर ती नोट दिली तर एक प्रकारे आपण त्या व्यक्तीला प्रॉमिस केलं राहतं, वचन दिलेलं असतं किंवा वादा केलेला असतो की तुम्ही ही गोष्ट घ्या आणि त्याच्या बदल्यात मला ही दुसरी वस्तू द्या, असं त्या ठिकाणी आपण त्याला प्रॉमिस केलेलं असतं आणि ती गोष्ट त्या ठिकाणी आपण घडवून आणत असतो. दीज नोट्स आर प्रिंटेड बाय द गव्हर्नमेंट. ही जी नोट आहे ही नोट फक्त साधीसुधी नाही राहत, तर त्या ठिकाणी त्या नोटवर गव्हर्नमेंटचं म्हणजे सरकारचे त्या ठिकाणी परमिशन म्हणून सरकारचे सिग्नेचर हे त्या ठिकाणी असतात. सरकार त्या ठिकाणी परमिशन देते आणि त्याच्यावर त्या ठिकाणी गव्हर्नरची सही करून मगच ती जी पेपर नोट असते ती व्यवहारामध्ये वापरण्यात येते. नो वन एल्स इज अलाउड टू प्रिंट नोट्स. ज्या ठिकाणी सरकारने परमिशन दिली तीच नोट त्या ठिकाणी व्यवहारात वापरण्यात येते आणि ज्याच्यावर सरकारने परमिशन दिली नाही ती नोट्स त्या ठिकाणी व्यवहारात वापरण्यात येत नाही. यू मस्ट यूज युअर मनी केअरफुली. अशा प्रकारे पैसा हा अगदी केअरफुली वापरायचा असतो. यू शूड नॉट राईट ऑन नोट्स ऑर टीयर ऑर क्रम द नोट्स ऑर डॅमेज देम इन एनी वे. त्याचप्रमाणे ही जी नोट आहे तर ही नोट कधीही त्या ठिकाणी फाडायची नसते. क्रम्पल द नोट्स, त्याचप्रमाणे तिचे तुकडे करायचे नसतात. डॅमेज, तिला नष्ट करायची नसते, तिला चुरगळायची नसते, तर ती व्यवस्थित ठेवायची असते. तेव्हाच तिचा यूज हा आपल्याला व्यवहारामध्ये करता येतो. म्हणून आपण पैशाची काळजीही घेतली पाहिजे. यू शूड ऑल्सो बी केअरफुल वेन यू स्पेंड म्हणून. आणि म्हणून जेव्हाही तुम्ही पैसा हा वापरतात तो अगदी केअरफुली आणि काळजीपूर्वक वापरला पाहिजे आणि खर्च केला पाहिजे. पीपल हॅव टू वर्क हार्ड टू अर्न मनी. कारण पैसा कमविण्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागते, खूप कष्ट करावे लागतात, खूप हार्डवर्क करावं लागतं, तेव्हा पैसा या ठिकाणी मिळत असतो.
विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी अशा प्रकारे करन्सी म्हणजे पैशाचे स्वरूप हे पूर्वीच्या काळापासून पैशाचं स्वरूप हे काय होतं आणि हळूहळू त्याच्यात काय काय चेंजेस होत गेले हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.